तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. वागण खाल्लं नाही तर तुम्हाला मेल्यानु माझ्या मागे काय जावायच ना. नको नको, आता तुम्ही जिथे आम्ही तिथे. तुम्ही जिथं आम्ही तिथं बापसाची पेंड आहे जावायच ना म्हटलं ना. अहो आता चालत जरी गेलो ना तरी हवेत उडवेल ती. लांब बसलो की अशी करते आणि जवळ आल्यावर हा मग त्यात काय आहे. मग आम्हाला घरी तरी सोडा. या बघा तुम्हाला मी तिच्या तावडीतून एका टायमासाठी फक्त वाचवू शकतो, कायमचं वाचवू नाही शकत. ठीक आहे ना यार, एवढा कसला ऍटिट्यूड. हा एक उपाय आहे. कुठला? सरबत? बापसाची घाण सरबत. या बघा ह्याची लिंबा तुम्ही पिलतो की मी पिलू टाकतो सगळी मुरगट खालना वर रस काढतो सगळं. मग फालतुगिरी नको आधीच सांगतोय. हा लिंबू पकडा. अरे मेल्यानु तुमची लिंबा नाही, या लिंबू पकडा. त्याच्यात काय आहे मरताय तिथं. हे घेवा. तू काय भिका मागत घे. कोण? हा चल वाट तिकडं. लवकर द्या ह्याला. आणि नीट ऐका, या लिंबू घेऊन सरळ वाट धरायची. इकडं तिकडं म्हणजे माग वळून बघायचा नाही. आणि घरी गेल्यावर दाराची कडी लावायची आणि दाराच्या समोर या लिंबू ठेवायचा. समजला ना. आणि जर असा नाही केलं तर तुम्ही मेलं तिच्या तावडीत ना तुम्हाला कोणच वाचवू शकत नाही. अरे याचा तो अण बघितलं, आधीच कवटी बाहेर आले. हा काय भूता घाबरवणार. ऐकते काय? मी तुम्हाला बोललो होतो, तुम्ही माझं ऐकलंच नाही. मी पण बोललो होतो ते हाय. सगळं जाऊ दे, आधी पहिली सटका. चला. अरे अरे आपल्या बरोबर ती गावकरी पण असलेत ना, मग आपल्याच मागे का लागली ती. काय आपल्या मागे? बाहेर जाईल, आवाज करू नकोस. हे शांत बस. आवाज नको करू. शांत बस, आवाज नको करू. काही करून आजची रात्र आपल्याला या गावात आणि या घरात काढावी लागेल. मला मायाने पाठवलंय तुला मारायला. कोण आहे कोण आहे कोण आहे? चल चल.
काय काय आलं सूर्या समोर काहीतरी होतं. काय समोर सिद्धू लागले. फिरायला जाऊया, एन्जॉय करूया, बीचवर जाऊया, रशियात बघूया. आणि इथं हातात का आले लिंबू. हा ना, नाहीतर काय माहित नाही काय नाही तरी गाडी चालवतो. हा मॅप तर लावायचा काय कळतच नाही आणि ह्याला तर काय समजतच नाही आणि ह्याच्या आईला मला तर काय दिसतच नाहीये. तरी मी याला बोललो होतो हायवे सोडू नको म्हणून, पण याला शॉर्टकटची पडली होती. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय माझ्यामुळे या गावात अडकलाय? हा मग गाडी रस्त्यावर बंद पडली होती ना, मग गावात कशी काय आली? म्हणजे तुला काय म्हणायचंय या चुकी माझी आहे? हे असे होते या. सिद्धू सिद्धू नाही तुम्ही दोघं उडा एकमेकांवर, मी बघतो तुमच्याकडे. त्या सोड त्याला. हे बघा, जे काय झालंय त्यात काय आपली चूक नाहीये. पुढचे काही दिवस आपल्याला याच घरात थांबावं लागणार आहे. मला या घरात अजिबात थांबायचं नाही. आणि ही कोणी माया वगैरे आहे ना, तिला तिच्या घरी जाऊन बघतो. Jum 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 ah jum 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 ah jum 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 बोल बोल, खायसून आलंस? बोल, वसातला कस की पर वसातलास? बोल. अरे मेरा रांडजन, तुम्हाला बोललो होतो ना, इथं कशा आलो? फटकेच वाक्क आलो नाही तो. आमचा तो मित्र त्या घरात गेलाय. काय? अरे तुम्हाला सांगितलं होता घराच्या बाहेर पडू नका म्हणून. कोलस घातलं सगळ्याच. तू आता जरा वेटिंग वर रह, तोपर्यंत ह्यांची मोकळी करून देतो. यावा यावा बसा. कष्टकार करशील, आडवा येऊ नको. तुम्ही बसा, तो बाय तू बस इथं. बोला. लिंबात खेळ. ए हात लावू नको, मेला भ्रष्टकार होय. आंघोळ करून नाही आलास तू. आणि मी साधा सुद्धा माणूस वाटतो काय? डायरेक्ट खिलच ठोकतो. काय करताय तुम्ही? तो मी एका विधीचा अभ्यास करीत होतो, कारण उद्या गावात जत्रेचा दिवस आहे. जत्रा? त्या मायाच्या भीतीमुळे कोण बाहेर पडत नाही, पण जत्रा कशी असेल? नाही 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 नाही, उद्या तोच दिवस आहे ज्याच्यामुळे ह्या गाव अजून शापित आहे. ह्या बघ असा. म्हणजे म्हणजे याच दिवशी मायान तिचा शेवटचा श्वास सोडला नव्हतो आणि ह्या गावावर पडलो एक कालो श्राप आणि तिचा माया झाला. जत्रा, श्राप, ही माया नेमका विषय काय आहे आणि का सर्वांना त्रास देते? दादा सांगा, काय घडलंय? ही माया नेमकी कोण होती? माया एक स्त्री होती. दादा ते माहिती आहे आम्हाला, पुढचं सांगा. तुझ्या लिंबाचं ना एक दिवस साकटच घालतो. अरे लय पुढं बोलताय. याची सगळी झालत पिंजून काढतो वर्ण खाल्लं, मग फिर गावभर बिना लिंबाचं. बिना लिंबाचा. दादा ते जाऊ द्या, तुम्ही पुढचं सांगा. थंड घे सांगतो सगळा. काही वर्षापूर्वी, म्हणजेच मी जन्मायच्या आधीपासनं माया नावाच्या पिशाचनीचो ह्या गावावर श्राप आहे. श्राप? होय, श्राप. जर ह्या गावात कोण हसला तर ती त्यास एकतर गायब करायची, मारायची, नाहीतर या सोंगाड्यासारखी येडाव करायची. आणि जर कोण हसला नाही तर ती त्यास कायच करायची नाही. आणि ह्या गावकऱ्यासनी कल्ल्यापासनं या गावात कोण तेव्हापासून हसलाच नाही आहे. आणि ह्या आता माझ कसा समजला? कसं? त्याची ना लिंबच काढतो एक दिवस. माझ्या बापसापासनं ही विद्या मी शिकलोय
आणि तीच पुढे चालवत आलोय. म्हणूनच त्याच दिवशी मी तुम्हा सगळ्यांनी तिच्यापासून दूर केला. आणि ह्याच्या पलीकडे माझ बाबा काय माहिती नाही. मग याच्या पुढचं कोण सांगणार? थांबा, ह्याच्या पुढचा मी सांगतो. ए माया, मी तुझ्या घरात आलोय आणि हिम्मत असेल ना तर ये माझ्या समोर. बाई वसंत आत्या, बाई मी नमस्कार. इथनं आपलं गाव 5 मैलावर आहे. चला या. आता आपल्या गावचे युवा सरपंच देसाईबाईंचे स्वागत करतील. नमस्कार, मी माया देसाई आणि माझं भाग्य आहे की मला या गावात शिक्षिका म्हणून रुजू होण्याची संधी मिळाली. मी या मुलांना माझ्या पूर्ण प्रयत्नाने ज्ञान देण्याचा आणि घडवण्याचा प्रयत्न करेन. आपला देश स्वतंत्र होऊन 15 वर्ष पूर्ण झालेत आणि आता आपला देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे महिलांनी देखील शिक्षण घ्यायला हवं. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घराबाहेर पडायला हवं. यासाठी मी सदैव कार्यरत राहीन. महिलांचा सर्वांगीण विकास आणि या मुलांचा सर्वांगीण विकास याकडे मी सदैव लक्ष देईन. धन्यवाद. आत्ताच देसाईबाई जे काही शाळेसाठी आणि गावासाठी बोलल्या त्यामध्ये आमचा पाठिंबा कायमच असेल आणि अशीच लोक आमच्या गावाच्या सेवेत येत राहो अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आज मी वेण्या घालून देते. हा, उद्यापासून आईला सांगायचं व्यवस्थित वेण्या घालून द्यायला. हो बाई. मन गुंतले रे गुंतले हे या क्षणी, कधी होई बावरे ना सावरे हे या मनी. मन गुंतले रे गुंतले हे या क्षणी, कधी होई बावरे ना सावरे हे या मनी.
कधी होई बाबरे ना सावरे हे या मनी. बाई तुम्ही गावात आल्यापासून गावातल्या सगळ्या बायका बघा कशा सुधारल्यात. मामी पण हे एवढंच पुरेसं नाहीये ना. अजून खूप काही गोष्टी करायच्यात आणि त्यासाठी जर मला तुमच्यासारख्या स्त्रियांचा पाठिंबा असेल तर आपण खूप काही करू शकतो. होय होय, आम्ही समजा तुमच्या सोबत आहोत. मामी, माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. रोज आपल्या गावातल्या सगळ्या बायका कामाला जातात, दिवसभर कोणीच घरी नसतं. मग आपण जर का फक्त स्त्रियांसाठी रात्रीची शाळा सुरू केली तर? काय ग सुंदर, आज इतका उशीर? काही झालंय का? बोल. काय हे? अगं बोल सुमे, बोल. अगं रडायला काय झालं, सांग तरी काय ते. बाई, तुम्ही जी राज्याला आमची शाळा घेता ना, आमच्या घरी जाऊ नको बोलतात. आणि काल तर शांत हो, रडू नकोस. रडून काही होणार आहे का? हे बघ सुमे, आणि ते शाला नसतं, शाळा असतं. वेडी कुठची. चला पुढे पुढे. मुलांनो, आपण नेहमीच अभ्यास करत असतो आणि मैदानावर खेळत असतो, पण आज मी तुमच्यासाठी एक खास गंमत आणली. आज आपण भरतनाट्यम शिकणार आहोत. बाई, भरतनाट्यम म्हणजे काय? भरतनाट्यम हा एक नृत्य प्रकार आहे जो मला सुद्धा खूप आवडतो.
सुस्वराश सुरूपाश सूक्ष्मा नक्षत्र देवता किण्किण्या कांस्यरचितम् ऐक्यकाली कान्तरं बन्धियालीन सूत्रेण ग्रन्थिभिश्च दृढ पुनः शतं दैवं शतं वापि पादयोर्नाट्यकारिणी. किणकिणी म्हणजे घंटेसारखा आवाज करणारा दागिना म्हणजेच घुंगरू. तात्या, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तात्या मला वाचवा. तात्या 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 यंदा काय आंब्याचं काही दिसत नाही आणि हल्ली कशाचा भरोसाच राहिला नाही. ती गावात आलेली शाळेतली बाई जळून मेली. बरो आपल्याला काय करायचंय? एक बाई गेली तर दुसरी बाई येईल, नाही तर काय फुकट आपल्या बायकांना नादच लावू. बरो कोण येतंय कोण जातंय आपल्याला काय फरक पडतो, नाही तर काय. वसंताचा उठे आता जो हसला तो संपला. असा लफडा आहे काय? पण मलाही कळत नाही त्यात तू का दिसत होतास? मी बाबांचा फोन आलाय, मला नेटवर्क शो करतोय. एक काम करू, चल पण स्पीकरवर टाक जा. हॅलो